तर मित्रांनो आम्ही निघालो माळेगावला आणि आमचा बंडू देशमुख आमचा मित्र म्हणला की बाबा आपण रस्त्यामध्ये कुठंतरी खिचडी करून खाऊ, ते बी त्याच्यामध्ये अंडे टाकून, म्हणजे अंडा बिर्याणी. तर आमच्या मित्रांना केस वर केले, सगळ्यांनी चकना बिकना सुरू केला आणि बंडूना आमच्या सुरू केला. आमचा सरफराज भाई, आमचे बाळू वाघटकर आणि नाईक बाबाराव नाईक हे सगळेजण मिळून मस्तपैकी खिचडीचं सामान काढत आणि आम्ही स्नॅक्सवर मारला ताव. गेला असं पाहून असं समजू नका की आम्ही काही प्यायलो वगैरे, तसं काय पिईना आम्ही. हां, तर आता कांदा बिंदा कापून झाला बघा. तर प्रायज भाईनं चकना खाल्ला आणि बाळूनं आमच्या शेवटचा दम दिला आणि मग आम्ही परत निघलो माळेगावच्या यात्रेला. भयंकर गाड्यांची गर्दी, इकडं तिकडं बॅनर, आबा बाबा 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 काय मोठी यात्रा ॲट. आम्ही यात्रेला गेल्यामुळं देशमुख साहेबांना आमचं केलं स्वागत आणि मग आम्ही गाडी लावली आणि इकडं तिकडं चर्चा करत 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 गाडी कुठं लावायची म्हणत 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 ते बघा तिकडं मंदिर लांब. मग काय ते गाडी लागण गेली ती म्हणून मग लांब लचक पुन्हा घेऊन आलो आणि दुसरीकडे लावली आम्ही गाडी. म्हणजे तळं बघितल्यानंतर मग निघलो आम्ही यात्रेत ॲट रे. बाया गिया मस्तपैकी, लेकरं बाळं तशी लगे आमचा नाईक बघा ॲट रे. सुटर गिटर घालून मस्तपैकी ॲट, इकडं दुकानं तिकडं दुकानं. हे पोलीस मामा होते, पोलीस मामाला बघत बघत आम्ही दंडावत त्याच्या हातामध्ये, बापू मारतात काय की यायचं तर भिवच वाट लागलं मला. आणि मग इकडून तिकडून पुन्हा पोलीसवाले भेटले आम्हाला दोघंजणं. आणि मग तर घोडा तर दिसणारच की हो माळेगावची यात्रा म्हणल्यावर. काय मग निघलो मस्तपैकी पुढं हे घोडा बघून. पोलिसाला भिलो जरासं आम्ही, निघलो. इथं पाहिले आम्ही भूतं. अंडे शेवटी काय भेटले नाही, मग अंडे इथे दिसले आम्हाला. मग पाहिलं आम्ही JCP. आयो बापो एवढी गर्दी म्हणलं की बापा काहीच खरं नव्हतं आमचं. आम्ही मग गेलो इथं, मग इडली बी होती, लय भूक लागली होती. मग ही पोरगी रडू लागली बापाच्या खांद्यावर बसून. इकडं पाहिलं माझ्याकडं, मग शेवटी बाबासाहेब बघितले आणि मग जय मल्हार मंदिर शेवटी पोहोचलो. आणि आमची मग बाळा मित्र म्हणले की चला आपण घेऊया की एक सेल्फी. मग सेल्फी काढू लागले. ह्या बंडा आमचा मित्र ॲट रे. चला मग घेतली सेल्फी आणि बापो यो मायो ये म्हणून लागला होता ते. मग घेतली सेल्फी आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी मंदिराच्या समोर. दर्शन तर होत नव्हतं, मग दर्शन घेतलं नाही आम्ही. मग निघलो आम्ही पुढं. हे आमचा सरफराज मित्र. मग पाहत जत्रा बघत निघलो. देव ऐकू लागले होते 100 रुपयाला मस्तपैकी. बाळा ते मामाला बोलत बाळा निघला पुढं. मग पाळणे बघितले, आगास पाळणे. आणि इकडे पुन्हा भारतीय जनता पार्टीनं आमचं केलं स्वागत. मोठाले लोक सगळे ॲट रे. झुला मस्तपैकी खेळत पुढं आलो. पुढं आल्यानंतर इथं मोठा झुला बघितला. मग सगळेजण म्हणू लागले आता तमाशे कुठे फेमस चिकन बिर्याणी पाहत मग पुढे गेलो तमाशाकडं. मग म्हणजे तमाशाकडे जायचं नव्हतं, पण तमाशाकडे गेलो. मग हे जेवढे पाळणे बघितले तेवढे पाहून आम्ही पुढं गेलो. पुढं बघितलं हे होता मोठा चक्री, म्हणजे ते काय असते बघा त्याच्या मधात. 120 रुपयात पोटभर जेवण बी होतं. मग आमचा बाळू म्हणला जेवायचं का, ते नाही म्हणलो आम्ही मग जेवायचं. मग आमचा बंडू म्हणला चला खाऊ आपण काहीतरी थोडंसं. मग खात हे आमचे पोलीसवाले मामा दिसू लागले होते. हे नाईक आमचे मस्तपैकी खाल्लं, सगळ्यांनी एक पीस खाल्लं. पैसे कमी होते म्हणून एक पीस खाल्लं. हे आमचे दुकानदार सगळेजण एक पीस खाल्लं. मस्तपैकी खाल्लं. खा म्हणल्यावर खाल्लं ते ना. आणि बाळून आम्हाला बी एक पीस दिलं. मग घेतलं मी बिन मचक्कन खाल्लं मस्तपैकी. मग निघलो पुढं आम्ही. इकडं काहीतरी भांडणं झाल्यासारखं वाटलं होतं. भांडणं झालं नव्हते, तिकडं होता तमाशा. माझी मस्त मजाचीच होती तिकडं. मग हे मटणाची दुकान आहे ॲट रे. जबरदस्त लगे गरम मटण शेरवा पद्धतशीर लगे. मग आला बघा मेन पार्ट तमाशा. मोठमोठाले तमाशे. पण कसं होतं, बायकोनं हिदायत दिली होती की रात्रीचं घरीच या, म्हणून कसं ते तमाशे गिमाशे पाहायला का आम्ही गेलोच नाही बघा. थोडंसं ऐकायला गेलो तर मस्त गाणं चालू होते इकडं. 1 नंबर गाणं चालू होते. झिंगरा पद्धतशीर लगे. इकडं तिकडं पाहत आमच्या नायकाला मग जायचं होतं कुठंतरी लांब. नाईक आमचे गेले तिकडं दुसरीकडं. हे बघा आमचे नाईक चाललेत तिकडं आणि दुकानदार बी चालले तर गेले मग सगळे तिकडं ते. मग आम्ही इकडे बघत फिर मेरे दिमाग की बत्ती जली. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर. आणि आपले येडे पहा तेव्हापासून यानं आम्हाला बनवलं येडं. हे चक्के होते बरं काय, सगळे चक्के होते नाचायलेले. त्या चक्क्यालाच मुरसू पाहू लागले सगळेजण. आणि त्याच्यात काय आम्ही बी पाहायला लागलो. मग चला
आणि ते सरप्राईज भाईनं पण घेतले फोटो गिटो व्हिडिओ घेतले. मग बघत डान्स ऐकत पुढे जाऊ लागलो आम्ही. एवढा बघितला डान्स आम्ही मस्तपैकी उभं राहून एका ठिकाणी. काय जण आवडला काय जण नाही आवडला डान्स. एवढा मोठा झुला होता हे 100 काय 200 फुटाचा काहीतरी. आपलं तर बाबा फाटले चित्त मग पाहता आम्ही इकडं तिकडं बघत झाले की दोघं जण हरपले की आमचे. अर्धे हरपले अर्धे इकडं बघितलं कोणीच नाही तिकडं बघितलं कोणीच नाही. आता काय करावं सरपंच भाई आमचे तर परेशान झाले. मग इकून तिकून बघत शेवटी सापडे बा. दाखवला आमच्या माणसानं हात. कुठं हरपलते की काय खात यायलेत की आम्हाला काहीच खाऊ घालत नाही. मग बाई भेटली. बाईनं वाजवला पोंगा. पोंगा ऐकत मस्तपैकी ही नवी वाजवला मस्तपैकी पोंगा. निघलो मस्तपैकी आणि पुन्हा हरपल्यानंतर पुन्हा मग पोलीसवाल्याला जवळ कंप्लेंट केली. पण पोलीसवाले काय होते पहिलेच बिझी होते. तिथे एक म्हातारी हरपलती. त्या म्हातारीला समजा इकडं तिकडं नेऊन घालण्यामध्ये बिझी होते. मग आम्हाला कोणी पाहिलंच नाही. मग आम्ही म्हणलं जाऊ द्या आता हरपू द्या. आम्ही निघलो मग दुसरीकडं. त्या सांगितलं होतं त्याला की या गाडी जवळ या म्हणून. या मामाचा व्हिडिओ काढला आणि आमचा सरपराज भाईचा व्हिडिओ काढला. जे ते पाहा मायाचे ते आथराचे पांघराचेच घ्यायले. तर आमचे दुकानदार होते. दुकानदारानं पांघरायचं घेतलं एवढं मोठं लगे 2 बेडचं. हे पहा दुकानदार आमचे. मग गेलो आम्ही कुत्रे बघितलं. हे कोणतं घेऊ कमेंट करून सांगा कोणतं कुत्रं येतं. आपल्याला तर काय कळत नाही. हे बी कुत्रं माहीत नाही आपल्याला कोणत्या जातीचं आहे. कमेंट करून सांगा कोणतं येतं तुम्हाला कळलं तर. हे घोडा मागून बघितला आम्ही मस्तपैकी. समोरून बी बघितला. निघालो मग पुढं. पुन्हा घोडे पाहिले आम्ही. ये पहा ही ऐश्वर्या राय ॲट खतरनाक होती. आणि एक छोटासा मस्तपैकी घोडा होता. दाखवतो तुम्हाला पुढे. हे बघा आता याच्या पुढं थोडा छोटासा घोडा आहे. हे अप्पा हे खतरनाक घोडा होता. नुसते घोडे इधर से घोडे क्या घोडे रे बाबा. इधर से घोडे दौड़ रहे थे उधर से घोडे दौड़ रहे थे. घपार खचार खचार घोडे लय पळाले. मग काय आसराने चारी आठवण मला. हे कुत्रं होतं हे बी विक्रीच होतं. काय करू आलं काय माहिती. या पा हे डान्स करायला घोडं नेला त्याने तिकडं. डान्स करायला नेलं आणि हे बी डान्स करायलाच नेलं. तिकडं भरले नाचू लागले ते कपडे घालून मस्तपैकी. भोंगडीत नाचायला तर मस्तपैकी. हे बघा हे यायनं लाज वाटली होती. हे म्हणे आम्ही कोणाला मुँह दाखवायच्या लायकी राहिलो नाही. किसी को मुँह दिखाने के लायक रहे नाही हम असं म्हणले. मग घोडे बोलले मग पुढं आलो आम्ही. मग काय बाळासर म्हणले चला पुढं जाऊ थोडंसं अजून किती घोडे पाहायचे तर पाहता. आलो इथं एक घोडा ते पलीकडे दिसायला आहे का. ते मस्तपैकी डान्स करू लागला बघा. ते पाहे का ते पा टिंगडिंग 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 ढिंचिक मस्त. आणि त्याला पाहून हे बी गेला तिकडं. मग याला पण नाचायचं होतं. काय नाचत बघत निघलो. मग एवढा डान्स बघितला. मग निघलो वापस. हे पा वापस जाऊ दिला आम्हाला. ते बघा ते दोन्ही पायावर चाललेला घोडा. किती खतरनाक बाबा. आमचा सरफराज भाई तर घेतोच म्हणला घोडा एक. मग जाऊ द्या म्हणले घ्यायचा नाही काय नाही. मग निघले. मग डान्स लयच आवडा पण आम्हाला त्या घोड्याचा. काय करता पण आता. हे बघा हे नाचत वरात गाडी आहे दोघायची. हे इकले होते हे दोघं जण. लय महाग इकले बाप्पा. स्वस्त काहीच नाही तिथं महागाचं सगळं. बघत हे पा कसा खुन्नस न पाहायला आहे. कायच करत होता घोडा. हे गुज्जर सिंगच होता. हे थोडं पुढं जात एक मजेदार गोष्ट सापडली. या बघा ही एक नंबर गोष्ट होती. सगळ्यात बेस्ट म्हणलं तर ही गोष्ट होती. रेसिंग कार टाडान झिंझिंग खास होती ही कार. मग काय आमचे नाईक म्हणले चला ॲपल खाऊ. मग घेतला ॲपल मस्तपैकी एक पीस. मचकन खाल्लं लगे. मचाल कचाल खाल्लं आणि निघलो पुन्हा पुढं. आमच्या बाळा सेटनं गेलं. हे 250 रुपयाला होते ते. मोबाईलमध्ये मोठं पाहायचं. बापा मी तले घाबरलो. माझे मोठं पाहायचं होतं ते. मग इथून पुढं निघलो आम्ही मस्तपैकी गाडीच्या दिशेने. जेसीबी बघितल्या. मग निघलो पुढं आम्ही गाडीच्या दिशेनं. गाडी काय सापडून गेली. देशमुख साहेब दिसले आम्हाला. मग मस्तपैकी गाड्या बघत पुढं निघत हे पाय ते पाय गाड्या पाय. शेवटी गाडी सापडच ना की.
आमचा बाळू म्हणला थांबा थांबा फोन लावतो. फोन लावून पाहतो, हे बघा पांघरणं आथरूनं याने शेगडी बी घेतली एक मस्तपैकी. मग शेवटचा नजारा पाहत आम्हाला सापडली एकदा गाडी. शेवटी मग गाडी सापडली. मग गेलो गाडीजवळ. आणि गाडीजवळ गेल्यानंतर मग मस्तपैकी इकडं तिकडं न पाहता, जास्त उशीर न करता, भूक तर एवढी लागली होती की काय सांगावं तुम्हाला. सकाळपासून त्या अंड्याच्या नादामध्ये काही खाल्लं नाही बघा. मग शेवटी जेवलो आणि आमच्या बाळासरनं पद्धतशीर लगे या ठिकाणी गाडी लावून जेव घातला आम्हाला. आणि मग पान खाल्लं आणि बस संपली माळेगाव जत्रा.